कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मंगले गोवर्धन श्री ज्ञानदेव ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याचिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं गुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे गोवन्दविमुक्तये। ज्ञानप्रतापयशस्वचनामृतं च अद्वैतभावपटुतारितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरसुभगवानवन्देव श्रीरङ्गनाथं गुराय नमस्तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षज्ञानदानवेशदक्षं प्रणिवासयन्तं नमामि वेदान्तवेदान्तविष्णुं। जर लवकर कळत नाही पाठोपाठ चला. काल आपलं काय झालं, स्थूल देहाचं हे जे नाम, ते नाम आणि काय राम कृष्ण आपले जे असतात ते मी नाही माझी नाही ते कसे आहे मग कल्पित. त्याच्यानंतर आपण जाती बघितली. जाती म्हणजे वर्ण. स्वतः जे म्हणतो चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागाशा. गुण आणि कर्म याच्यानुसार श्री भगवंताने काय केले की जाती निर्माण केली. आपले जे सत्वगुण रजगुण तमोगुण आणि ज्यांची ज्यांची जशी जशी कर्मे असेल त्यानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र उपजाती पोटजाती त्याच्यात बघितल्या. जाती हा जो धर्म आहे हा कोणाचा आहे, फक्त आणि फक्त स्थूल देहाचा. आत्मा आणि सूक्ष्म देह ह्याला काही नाही जाती नाही. आत्मा आणि सूक्ष्मदेह हा अनादिकालचा आहे आणि आत्मा तर अनादी आहे अनंत आहे आणि सूक्ष्मदेह अनादी आहे पण कसा आहे तो शांत आहे. आता आपलं तिसरं चाललं आश्रम. वाचणं झालं की वाचा. प्रश्न 53. आश्रम मी नाही व तो माझा नाही हे कसे जाणावे. आता हे आश्रम, आश्रम म्हणजे आपला हा मुक्तधाम आश्रम, हा आश्रम नाही. आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास हे किती आश्रम झाले, 4. खरं पूर्वीच्या काळामध्ये वयोमर्यादा जास्त असल्यामुळे त्याला 25-25 वर्षाची काय दिलेली होती की मर्यादा. पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्य, दुसरं 25 वर्ष गृहस्थ, तिसरी 25 वर्ष वानप्रस्थ आणि चौथी किती तो संन्यास. 75 ते 100. आता वय कमी झालं तर तुम्ही 20 करा, 20 त्याच्यानंतर 20 40. आता वानप्रस्थ पाहिजे तुम्ही जवळजवळ सगळे. विनायक महाराज झाला, अण्णा झाला, दोन्ही अण्णा. हा त्याच्यानंतर काय आहे की संन्यास. हा काय आहे की 4था आश्रम आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की आश्रम कुठलाही असेल तरी चालतं. गृहस्थाश्रम तर हा तिन्ही आश्रमाचा काय की पोशिंदा आहे आणि म्हणून कुठलाही आश्रम असेल तरी त्या आश्रमामध्ये फक्त त्याची जी जी कर्मे आहेत ती कर्मे प्रत्येकानं त्या आश्रमात राहून करायला पाहिजे. खरं तर असं आहे की आश्रमात कोणत्याही राहा पण बेश्रमपणा करू नका. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नाही तर संन्यासामध्ये जर बेश्रमपणा करत असेल तर त्या आश्रमाला काही अर्थ नाही.
आता याच्यावर स्वतंत्र प्रवचन संन्यास म्हणजे काय, वानप्रस्थ म्हणजे काय. पण आश्रम मी नाही, आश्रम माझा नाही, तो कल्पित आहे, हे कसं ओळखावं? उत्तर एक, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चारही भिन्न भिन्न कर्म करून घेण्याकरिता सोपवून आरोपित करून यांना स्थूलदेहाच्या ठिकाणी मानले आहे. हे कसं आहे की वेगळ्या वेगळ्या प्रकारची कर्मे करून घेण्यासाठी मुद्दाम देवाने हे काय केलेले आहे की निर्माण केलेले आहे. ब्रह्मचारी आश्रम भोगावी अक्षरे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय करायला पाहिजे, त्यांनी फक्त आणि फक्त अभ्यास करायला पाहिजे. ग्रस्त आश्रमामध्ये त्रैवर्णिकाची काय, त्रयाश्रमाची काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. वानप्रस्थामध्ये असं कुटुंबात राहायचं, कुटुंबात नाही राहायचं, अशा प्रकारचे काय करायचे त्या ठिकाणी चिंतन करायचं. आणि संन्यास म्हणजे लगेच दीक्षा घ्यायची. कारण हे सर्व आश्रम कसे आहे, हे कल्पित आहे. केवळ आणि केवळ त्या त्या आश्रमात राहून ती कर्मे करण्यासाठी या आश्रमाची काय केलेली आहे की कल्पना केलेली आहे. हे मनुष्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. सबब हे आश्रम मी नाही, हे आश्रम माझे नाहीत, हे आश्रम स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहेत. मी या आश्रमांचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी आश्रम नाही व ते माझे नाहीत असे जाणावे. बस हे आश्रम स्थूल देहाच्या ठिकाणी कल्पित असे आरोपित त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून कसं समजायचं, तुम्ही ब्रह्मचारी असाल, तुम्ही गृहस्थी असाल, तुम्ही वानप्रस्थी असाल, तर वानप्रस्थ मी नाही, वानप्रस्थ माझा नाही, तो स्थूल देहाचा काय की धर्म आहे. आणि ते कसे आहे की आरोपित आहे, अर्थात कल्पित आहे. आणि म्हणून मी त्याच्यावर घटद्रष्टा घटात भिन्न हा, मी कसा आहे की घट पाहणारा जसा घटावर वेगळा आहे, तसा मी या आश्रमात सुद्धा कसा आहे की वेगळा आहे. प्रश्न 54वा, वर्ण म्हणजे रंग मी नाही व ते माझे नाहीत हे कसे जाणावे. इथं आपण जाती शब्द लिहिला, नंतर काय लिहिलं वर्ण, म्हणजे कोणते ब्राह्मण क्षत्रिय वर्ण. आता वर्ण इथे वर्ण शब्दार्थ काय, रंग. आता ते रंग मी नाही आणि तो रंग कोणाचा नाही, माझाही नाही. उत्तर, गोरा, श्याम, रक्त, पीत इत्यादी जे रंग आहेत ते स्थूल देहाच्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसतात. तो स्थूल देह मी नाही. सबब हे रंग मी नाही, हे रंग माझे नाहीत, हे रंग स्थूल देहाचे आहेत. मी या रंगाचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे वर्ण मी नाही व ते माझे नाहीत असे जाणावे. हे काही अवघड गोष्ट नाही आहे. आपण जर सूक्ष्म रीतीनं थोडंसं अंतर्मुख होऊन जर याचं चिंतन केलं तर आपल्याला हे कळेल. आता घर आहे, घराचा रंग म्हणजे घर आहे का, नाही आहे. तसं शरीर जे आहे, शरीर आता जो रंग असेल, मग तो गोरा असेल, सावळा असेल, काळा असेल, लाल असेल किंवा इत्यादी जे रंग असेल ते, हे रंग कुणाचे आहेत, हे शरीराचे आहे. ते मी नाही आणि माझे नाही. आज आपण, पूर्वी लोक म्हणायचे की हे जे शास्त्र आहे चारवाक शास्त्र, तर ते देहालाच आत्मा मानणार आहे. कशाला आत्मा म्हणतं, ते देहालाच आत्मा म्हणतं. आणि मग देहाला आत्मा मानणारा एक वर्ग आहे, तो चारवाक आहे. चारवाकाच्या खाली खाली आता लोक आलेले. आता कशाला काय की कलरलाच आत्मा मानायला लागले, रंगाला काय म्हणायला लागले लोक, आता आत्मा म्हणायला लागले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही शरीर बघता का रंग बघता, का ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा सूक्ष्म देह बघता का आत्मा बघता, असं जर चिंतन केलं तर आपण फक्त काय बघतो की रंगच बघतो. आपण काय बघतो, रूप बघतो, ते अंतकरण बघत नाही. हल्ली ते परस्परात्मा आपण बघतो. आता घटस्फोट होतात, आत्महत्या करतात. हे कशामुळे, शरीर पाहिल्यामुळे का सूक्ष्म देह पाहिल्यामुळे, स्थूल शरीर पाहिल्यामुळे. कारण रंग जरी चांगला असेल तर त्याच्यामध्ये आज सूक्ष्म देह हा कसा असायला पाहिजे, सुंदर असायला पाहिजे, चांगला असायला पाहिजे. आणि म्हणून हे जे वर्ण आहे, हे जे रंग आहे, गोरा रंग, सावळा रंग, काळा रंग, लाल रंग, हे कोणाचे आहेत की स्थूल देहाचे आहेत. ते माझे नाही, मी त्याच्याहून वेगळा आहे. आणि एवढंच नव्हे तर घटद्रष्टा घटात भिन्न या न्यायाने मी त्याचा कोण आहे की द्रष्टा आहे. आपल्याला कळतं का नाही. आता उघड विनाकारण म्हणतो माझा रंग, मी गोरा आहे असं म्हणतो. कधी कधी म्हणतो माझा रंग कसा आहे, गोरा आहे. कधी कधी काय म्हणतो किंवा मी काळा आहे. कधी कधी म्हणतो माझा रंग कसा आहे, काळा. त्या रंगावून कधी कधी तो वेगळा समजतो, कधी कधी मीच रंग आहे असं समजतो. प्रश्न 55, संबंध मी नाही ते माझे नाहीत हे कसे समजावे. आपण काल ओवी म्हटली होती की नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदू
हा आकाराशीच प्रवादो वस्तुशी नाही. नाम असेल, रूप असेल, जात असेल, क्रिया असेल, संबंध असेल, हा आकार म्हणजे शरीर, याच्याच ठिकाणी हा वाद आहे, याच्याच ठिकाणी हे लागू पडते, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. आता संबंध मी नाही, माझे नाही, हे कसं ओळखायचं? उत्तर: पिता पुत्र, गुरु शिष्य, स्त्री पुरुष, स्वामी सेवक इत्यादी संबंध स्थूल देहाच्या ठिकाणी एकमेकांच्या संबंधाचे मिथ्या मानले आहेत. विचार केल्याने हे बघा, हे जे संबंध आहे, पिता पुत्र, गुरु शिष्य, पती पत्नी, स्वामी सेवक, हे जे संबंध मानलेले आहेत, हे कसे आहे की शरीराच्या संबंधाने किंवा संबंधाचे काय आहे की ते काल्पनिक आहे. आता आपल्याला असं वाटतं की यांनी सरळ लिहिले, हे असं वाटतं. कोणतेही संबंध कसे लिहिले? पिता पुत्र, गुरु शिष्य, पती पत्नी, स्वामी सेवक, हे असं अनेक संबंध आपल्याला लिहिता येईल, पण यांनी 4 लिहिले. का लिहिले? तुकोबाराचा अभंगच आहे की स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, आणि हेची विष्णूची महापूजा. स्वामी काज म्हणजे काय झालं? स्वामी सेवक हा संबंध आला. स्वामी काज गुरु भक्ती म्हणजे गुरु शिष्य हा संबंध आला. पितृवचन म्हणजे पिता आणि पुत्र हा संबंध आला. आणि सेवापती म्हणजे काय आला? पती पत्नी हा काय आला? लोक हे कळायला पाहिजे, हे पटकन त्या ठिकाणी करून लागायला पाहिजे माणसाला. जे संबंध सांगितले हे मुद्दाम तुकाराम महाराजांनी जे गाथेमध्ये सांगितले ते संबंध इथे यांनी सांगितलेले आहे. आता पती पत्नीचा हा संबंध वास्तव आहे का काल्पनिक आहे? काल्पनिक आहे. लग्न होण्याच्या अगोदर ती पत्नी तुमची होती का नव्हती? इनायत महाराज, इनायत महाराज, तुम्हाला उत्तर दे, मी तुम्हाला विचारतो ना, होती का नव्हती? पटकन बोलायचं. आपल्याला बरेच लोक आहे तिकडे बघतात, ऐकतात. होती. हे कसं काय? हे चुकीचं बोलता तुम्ही. मग असं जर असेल तर मग हे आम्हाला कशाला नाही लग्न लावायला तुम्ही? तुमची पत्नी होती ना, तुम्ही ती झाल्याबरोबर तुम्हाला कळायला लागल्यावर त्यांच्या घरी जायचं होतं आणि तिच्या वडिलाला नाहीला सांगायला पाहिजे होते की ही माझी बायको बरं का, असं म्हणले तुम्ही. नाही, मग तुमची होती ना, तुमची होती का? नाही, मग झाली कशी काय? परत हा प्रश्न आहे. अरे बापा, हे सर्व संबंध कसे आहे? काल्पनिक आहे. याच्यात काय? तुकाराम महाराज म्हणतात, मंगळदायकी करीती कुमारी, आणि कोण त्यांची खरी सोयरी? कशी सोयरी खरी आहे? ते सगळं काल्पनिक आहे. फक्त ते मुलं खेळत असताना, ते करीत असताना सगळा तो त्या ठिकाणी व्यवहार करतात, पण त्यांचा व्यवहार तो काल्पनिक आहे असा समज ठेवून ते करतात. आताचा काळ काय झाला? आता सगळंचे सगळं टोटल सर्व या मोबाईलमुळे, इंटरनेटमुळं लहान मुलांना ते जुने खेळ सुद्धा माहीत नाही. पहिले खेळ खेळायचे रविवारच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी. लहान मुलं अशी एकत्रित जमायचे. शाळेचा आवार असायचं आणि शाळेच्या आवारामध्ये लग्नाचा कार्यक्रम करायचे. कशाचा? मंगळदायकी करीती कुमारी, आणि कोण त्यांची खरी सोयरी? कशाची सोयरी खरी आहे? नाही. ते नवरदेवाकडले काही पाहुणे यायचे, नवरीकडले काही पाहुणे यायचे, आणि नवरदेव नवरी तरी कशाची? बबनराव कशाची? काडी असायची एक, त्याला आडवी काडी टेलरच्या घरून चिंदकं आणायचे, त्याला काय करायचे? अशी गुंडाळायची. तिकडला नवरदेव त्याला थोडा पुरुषासारखा पोशाख आणि हिला मुलीसारखा काय ते पोशाख, आणि बसायचे, ठरवायचे बघ काय बस झाला एक 10 रुपये हुंडा, खापराचे होऊन खेळती लेकुरे, आणि काय त्या व्यवहारी लाभ, आणि त्याचे पैसे कशाचे? खापराचे द्या मोजून, धरा तिथे, धरा धरली तिथे. आणा वराड, आणलं वराड. आज ब्राह्मण का दुसरा का? नाही. आता हे काल्पनिक सुरू आहे का वास्तव आहे? काल्पनिक सुरू आहे. मग झाला लगेच एक जण उठतोय, मुला मुलीचे मामा, मला मुलीला घेऊन या, लगेच ते येतात. लगेच ब्राह्मण तिथं, ब्राह्मण झाला की मंगळ सगळे काय सुरू. आणि लग्न लागल्यानंतर एक जण परत सूचना देतो, पाहुणे मंडळीनं जेवण केल्याशिवाय जायचं नाही. आणि मग अहो ते आवार असतं कशाचं? शाळेचं असायचं. आणि मग आवार, आणि त्या आवारामध्ये पंक्ती त्या मुलाच्या मुलीच्या, आणि पंगती बसल्यानंतर वाढणारे वाढायचे.
घ्या शिरा घ्या, बुंदी घ्या, काय वाटेल, भात घ्या, कढी घ्या. एकाला खरंच भूक लागली होती. आणि ते बाहेरून असं चाललं होतं, त्या कंपाऊंडच्या आत काही दिसत नव्हतं, काय सुरू, त्याला आवाज येऊ लागला आणि त्याला वाटलं बरं झालं बाबा इथं आहे तर आपल्याला जेवण या. म्हणून त्या 5-25 मुलाच्या रांगेत जाऊन ते बसलं. आणि बसल्यानंतर मग काय, याला कशाचं काय, अरे तो म्हणे मला भूक लागली, मला काही वाढणार म्हणे. आमची तसं नाही, बोलाची तर कढी, बोलाचा भात आणि जेवून या कोण उठले. बस वारा आलं वगैरे, वादळ वगैरे आलं, चला म्हणे घरी, झालं लग्न. काय झालं, ती सगळी कल्पना आहे. तसं हे सर्व कशाशी संबंध आहे, काल्पिक संबंध आहे. पिता पुत्र, याचा अर्थ पुत्राने पित्याची सेवा करायची नाही का, करायची. गुरु शिष्य, शिष्याने गुरु सेवा करायची नाही का, करायची. पती पत्नी, पत्नीने पती सेवा करायची नाही, करायची. पण अंतःकरणामध्ये असा दृढ निश्चय ठेवायचा की हे कसे आहे की सर्व काल्पनिक आहे. स्वामी सेवकाचं सुद्धा तसंच आहे. विचार केल्याने मिळू शकत नाही, संबंध राहू शकत नाही. मी स्थूल देहाहून वेगळा असंग आहे. सबब हे संबंध मी नाही, हे संबंध माझे नाहीत, हे स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहेत. मी या संबंधाचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी संबंध नाही व ते माझे नाहीत हे जाणावे. ते बघा, हे संबंध तुमचा योग आलेला आहे. मध्यंतरी कल्पित स्वरूपात हे प्रस्थापित झालेले आहे. पिता पुत्र संबंध कधी, आईच्या उदरातनं जन्म घेतल्यानंतर, त्याच्यानंतर नाही. मग जिथे जिथे योग येतो तिथे तिथे त्याचा काय होत असतो, वियोग होतच असतो. पती पत्नीचं लग्न लागल्यानंतर काय होतं की पती पत्नी हा संबंध येतो. पण दोघांचा कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी काय होतो की वियोग होतो. पती पत्नी असेल, स्वामी सेवक असेल, या सर्वांचा योग येतो आणि नंतर काय होतो, त्यांचा वियोग होतो. याचाच अर्थ असा की हे सर्व कसे आहे की काल्पनिक आहे. आणि मग मी पिता पुत्र या संबंधाचा, गुरु शिष्य या संबंधाचा, पती पत्नी आणि स्वामी सेवक या संबंधाचा द्रष्टा आहे. हे सर्व संबंध कसे आहेत, काल्पनिक आहेत. प्रश्न 56वा. परिणाम जे आकार ते मी नाही व ते माझे नाहीत हे कसे जाणावे. बस परिणाम, परिणाम म्हणजे काय की आकार. हे काय की आकार. मग काय, आता हे मी नाही आणि माझे नाही. लांब, रुंद, जाड, पातळ, सरळ, वाकडा इत्यादी आकार प्रसिद्ध स्थूल देहाच्या ठिकाणी दिसतात. हे तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी अनुभवाची ही सगळी गोष्ट आहे. काही काही माणसं लांब असतात, काही काही माणसं रुंद असतात, काही जाड असतात, काही पातळ असतात, काही सरळ असतात आणि काही वाकडे असतात. तर हे सर्वचे सर्व धर्म कोणाचे आहे की स्थूल देहाचे आहे. लांब असेल स्थूल देह, वाकडा असेल स्थूल देह, सरळ असेल तर स्थूल देह. हे जसे असेल तसे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जेव्हा अष्टवक्र हे जनक राजाच्या सभेमध्ये गेले, जनक राजा सतत हे पंडित विद्वान लोकांची काय की ती सभा घ्यायची आणि शास्त्र चर्चा करायची. आणि म्हणून अष्टवक्र हे 8 ठिकाणी वाकडे होते. आणि ते जनक राजाच्या सभेमध्ये गेले, भयंकर असा कुरूप विद्रूप. तिथे गेल्यानंतर त्या सर्व पंडितांनी बघितलं आणि त्यांना थोडं हसं आलं, त्या ठिकाणी हसू आलं. आणि ते हसले, जोराने हसले. ते संपूर्ण सभा काय झाली ती जोराने हसली. आणि हसल्यानंतर त्यांचं हसणं बंद झालं, स्वतः जनक राजे हसले. मग जनक राजा हसणार, हे सगळी सर्व सभा हसली, त्यांचं हसणं बंद झालं. आणि मग एकटाच अष्टवक्र हसू लागला, जोरानं हसू लागला, खूप हसू लागला. ते सर्व सभा आवाक होऊन याच्याकडे बघू लागले, वा आम्ही ह्याच्या वाकड्या शरीराला हसलो आणि हे का हसून राहिला, असं का आपल्याला हसून राहिलं. जनक राजानं त्यांनी सर्वांनी त्याचं हसणं थांबल्यानंतर विचारलं, तू का हसला. अष्टवक्राला विचारलं, तू का हसला, किती वेळ हसत होता. त्याने सांगितलं, राजा मी नंतर हसलो, पण अगोदर तुम्ही आणि सभा का हसले मला हे सांगा. हे पंडित लोक, तुम्ही जे पंडित बोलावले ना, हे पंडित का हसले, तू स्वतः का हसला हे अगोदर सांग. आणि मी सर्वांच्या शेवटी हसलो म्हणून मी नंतर उत्तर देतो. राजानं सांगितलं, अरे हसण्याचं कारण काहीच नाही आहे. तुझं हे शरीर जे आहे एवढं 8 ठिकाणी वाकडं आहे, कुरूप आहे, आतापर्यंत कोणीच बघितलं नव्हतं. आणि तू एकदम आलं, त्याच्यामुळे आम्हाला काय आलं की हसू आलं. पंडिताला सर्वांना काय आलं की हसू आलं आणि मलाही त्याचं हसू आलं. राजाने अष्टवक्राला काय सांगितलं, कारण काय कारण सांगितलं की तुझ्यासारखा
आतापर्यंत आम्ही माणूस बघितला नाही, तो 8 ठिकाणी वाकडा आहे आणि त्याचं आम्हाला हसू आलं. अष्टवक्रांनी सांगितलं, राजे हे कोण आहेत? म्हणे सर्व पंडित आहे, शास्त्री आहेत, ज्ञानी आहेत. मग मला याचाच हसू आलं म्हणे की सर्वच्या सर्व चर्मकाराचे पारखी म्हणजे चर्म पारखी कोण बोलवले इथे? आणि तो चर्म पारख्याला म्हणजे चांभाराला म्हणजे चर्मकार ही जी जात आहे तर त्या चर्मकाराला तो ज्ञानी पंडित समजतो. याचं मला काय असं आलं. राजाची लाईट लागली महाराज. राजा सांगितले कसं काय? अरे म्हणे राजा, अरे माझा स्थूल देह वाकडा आहे, लिंग देह तर वाकडा नाही ना, आत्मा तर लगेच वाकडा नाही म्हणे. आणि तू आकाशाला हसले, तुम्ही सगळे वाकड्या शरीराला हसले. उस डोंगा परी रसन वही डोंगा आणि काय बोलला अशी वरली या रंगा. मग आपण कोण आहोत? त्या लांब रुंद जाड पातळ सरळ वाकड्या शरीराचे घटद्रष्टे घटात भिन्ना या न्यायाने त्यातून हे सर्व काल्पनिक आहे. पूर्वीच्या प्रार्थनानुसार ज्याला ज्याला जसं तसं तर काय मिळतो की देह मिळतो मला. मी स्थूल देहाहून वेगळा निराकार आहे. सबब हे आकार मी नाही, हे आकार माझे नाही, हे आकार स्थूल देहाचे आहेत. मी या आकाराचा दृष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे आकार मी नाही व तो माझा नाही असे जाणावे. आता हा जो आकार आहे लांब रुंद जाड पातळ सरळ वाकडा, हा मी नाही, मी वाकडा म्हणायचं नाही, मी लांब म्हणायचं नाही. या माझ्या देहाचे हे सर्व काय की आकार आहे, परिणाम आहे. मी यातून कसा आहे की वेगळा आहे. प्रश्न 57वा. मला जन्ममरण नाही व मला जन्ममरणाची बाधा नाही हे कसे जाणावे? हे बघा, स्थूल देह म्हटल्यानंतर नाम जाती आश्रम वर्ण संबंध परिणाम. आता मला काय नाही की जन्म मरण नाही. मग जन्म मरण मला नाही हे मी कसं समजू? उत्तर. आत्म्याला जन्म मानल्यास आत्मा अनित्य होईल. ही गोष्ट अशी त्या ठिकाणी आत्म्याला जन्म म्हटलं की त्याला मृत्यू हा त्याचा काय की ठरलेला असेल. आणि मग तो नित्य राहील का अनित्य राहील? अनित्य होईल. अनित्य होईल म्हणजे काय? नष्ट होणारा. हे आता आहे नंतर राहणार नाही. म्हणून आत्म्याचा जन्म मानला रे मानला की पहिला त्याच्यावर दोष येतो की तो कसा होईल की अनित्य होईल. ही गोष्ट मीमांसकापासून ते परलोकवादी जे आस्तिक आहेत त्यांना कोणालाच इष्ट नाही. कारण जो आत्मा उत्पन्न होतो तो नाशवंतही होईल. म्हणून हे बघा, जी लोक आस्तिक आहेत, आता हे पूर्वमीमांसक देव मानित नाही, त्याच्यात दोन आहेत. काही पूर्वमीमांसक जे आहे ते देवाला मानित नाही, ते मंत्रमय देवता मानतात. परंतु एक लक्षात घ्या, जेवढे जेवढे परलोकवादी आहे, आस्तिक लोक आहेत, त्या लोकांना सुद्धा ही गोष्ट मान्य नाही. कोणती गोष्ट? आत्मा जन्माला येतो ही गोष्ट आस्तिक जे लोक आहेत त्यांना काय आहे की मान्य नाही. आजही सुद्धा ज्यांच्यावरती थोडे धार्मिक संस्कार आहे, आस्तिक लोक आहेत, त्यांना ही गोष्ट मान्य नाही. का मान्य नाही सांगतो मी. लोक काय म्हणतात माहिती आहे? परस्परात कुटुंबात सुद्धा आपल्या मुलांना शिकवित असताना किंवा स्वतः कधी एखाद्या चर्चेत बसले तर म्हणतात, ए चांगलं वागा बापा, पुढे आपल्याला फेडावं लागेल बरं का पुढच्या जन्मात. काय पुढच्या जन्मामध्ये फेडावं लागेल असं म्हटल्यानंतर ते आत्म्याला नित्य समजायले का अनित्य समजायले? म्हणजे आत्मा मरतो असं समजून राहिले का आत्मा मरत नाही असं समजून राहिले? मरत नाही. आजही बघा काही लोक म्हणतात, बाबा मी पूर्वजन्मामध्ये काय पाप केलं असेल म्हणून मला हे असे भोग आले. म्हणजे याचा अर्थ ते आत्म्याला नित्य म्हणून राहिले का अनित्य? नित्य. तुम्ही म्हणता का नाही आम्ही पहिल्या जन्मामध्ये काय पाप केलं असेल, हे आमचे सगळं वाईटच आमचे सगळे आघातच येऊन राहिले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आत्म्याला काय मानून राहिले? नित्यच म्हणून राहिले ना. ह्या शरीरात तुम्हाला हे तर माहिती आहे. काय माहिती आहे? हे शरीर तर इथंच जळत आहे, इथं शेतीराख होती किंवा मागचे शरीर तिथंच राहिले. याचा अर्थ आत्मा अनित्य आहे ही गोष्ट जवळजवळ जे परलोक मानणारे आहे की आपण दुसऱ्या लोकात जाऊन राहू, तिथे त्यांचा काय की मोक्ष आहे, वैकुंठ, स्वर्ग, सत्यलोक, या लोकांना सुद्धा ही गोष्ट मान्य आहे की आत्मा जन्मत नाही आणि आत्मा मरत नाही. जन्म मानला, मृत्यू काय त्याचा अटळ. उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपी दिसे. आणि पुढे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. पुनर्जन्मी काही कर्मे केली नसता सुखदुःखाचा भोग व या जन्मी केलेल्या कर्माचा भोग न मिळता नाश
नाश ही दोन दूषणे येतील. हे बघा, तुम्ही पुनर्जन्म जर मानला नाही तर हे दोन प्रकारचे दोष येतात. पाठीमागे काहीच कर्म केले नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला सुखदुःखाचा भोग, हा एक दोष येतो. काय? पाठीमागे काहीच कर्म केले नाही. तुम्ही थोडं लक्षात घ्या की हे दोन दोष त्याच्यावर येतात. समजा आत्म्याला पुनर्जन्म नाही बरं का, आत्म्याला काही नाहीये, पुनर्जन्म नाही, त्याला जीव म्हणा, त्याला पुनर्जन्म आहे. पण आस्तिक लोकांचं की जे वेदांत शास्त्रात ते जाणत नाहीये, पण ते आस्तिक आहे, परलोकवादी आहे. तर आजही तुम्ही विचार करा, आपल्याला आज वर्तमान शरीरामध्ये जे भोग मिळून राहिले, पूर्व शरीरामध्ये केलेल्या कर्माचे भोग आहे तर नाही, असं जर चिंतन केलं काय आहे? पूर्व कर्माचे भोग आहे. का? पूर्वी जर आपण काहीच केलं नसतं तर आव्हा हा कधीही कुठल्याही कार्यास कारण होत, काहीच न करणे कसं काय कारण होईल? मग आज भोग बघा तुम्ही, एकाची दोन मुलं असतात, एक वाईट असतो, एक चांगला असतो. एकाची पत्नी त्याचं तिचं बनत नाहीये. कितीतरी आपल्या जीवनामध्ये दररोज काय, एखाद्याला आरोग्य चांगलं आहे तर मुलं वगैरे नाहीये, काहीला मुलं वगैरे आहे तर आरोग्य चांगलं नाहीये, एखाद्याकडे आरोग्य चांगलं तर पैसा नाहीये. हे जे भोग आहेत हे कसे आहेत? काहीच नाही केल्याचे भोग आहेत का? काहीतरी केल्याचे भोग आहेत. म्हणून तुम्ही जर जीवात्म्याला पुनर्जन्म मानला नाही तर काहीच न करता सुखदुःखाचा भोग होतो, हा दोष येतो. काय? हा दोष येतो. आणि दुसरा कोणता सांगितला? आणि आता आपण त्या सुखदुःखाचा भोग भोगल्यापासून ते नष्ट होतात, हा दुसरा दोष येतो. काय? या जन्मी केलेल्या कर्माचा भोग न मिळता नाश ही दोन दूषणे येतील. हा, आता समजा या जन्मात आपण कर्म केलेलं आहे, मग ते चांगलं असेल वाईट असेल, आणि त्याचा बिलकुल आपल्याला काहीच भोग न होता नाश होतो, हा दोष येतो. मी मुद्दाम बोलून राहिलोय, मला ते दोषाची नावं तर मला सांगायचे नाही, तुम्ही सांगायला पाहिजे खरं. हे विचारसागरामध्ये झालेलं आहे. काय? पूर्वजन्मामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्म न करता आता आपल्याला भोग मिळतो, हा एक दोष येतो. आणि आता केलेली जी कर्मे आहेत तर या कर्माचा भोग न मिळता आपोआप त्याचा नाश होतो, हा दुसरा दोष येतो. आणि याला म्हटलेलं आहे अकृताभ्यागम आणि कृतप्रनाश, हे दोन दोष. काय? हे विचारसागरामध्ये आपण शिकलेलो आहोत. अकृताभ्यागम म्हणजे काय? की आपण काही न करता आता आपल्याला या ठिकाणी सुखदुःखाचा काय म्हणून राहिला? भोग. हा कोणता दोष झाला? अकृताभ्यागम. आणि कृतप्रनाश म्हणजे आपण जी कर्म करून राहिलो या कर्माचा फलभोग न भोगता त्याचा विनाश, याला काय म्हणायचं? कृतप्रनाश. हे दोन दोष येतात. कोणावर येतात? जी लोक आत्मा नित्य मानत नाही त्यांच्यावर. कशावर? जे लोक आत्मा नित्य मानत नाही त्यांच्यावर दोष आहेत. कळलं का? हे परत एकदा सांगतो मी. आत्मा हा जर जन्म मरणवान मानला, समजा जन्म मरणवान जर आत्मा समजा आता जन्माला आला आणि आता मरणार, मग आता आपण केलेली चांगली वाईट कर्म याचं फळ भोगावं लागेल का? नाही. का? ते इथंच मेलं, तर इथंच मेलं का नाही? बरं, आता जे सुख दुःखाचे भोग मिळून राहिले तर आपण काही, आता समजा आत्मा मागच्या शरीरात तिथंच मेला असता, काय झालं असतं? तिथेच जळून त्याची राख झाली असते, तर आता आपल्याला सुख दुःखाचे भोग मिळाले असते का? मग सर्वांना सारखे आहे का? नाही. याचा अर्थ याला काय म्हणायचं? अकृताभ्यागम. आणि दुसरा दोष आहे हा कृतप्रनाश. हे दोन प्रकारचे काय की दोष येते. कोणावर येतात? जी लोक आत्मा जन्मवान आणि मरणवान मानतात त्याच्यावर. कळलं का? की ज्यांना आत्मा मरतो आणि आत्मा जन्मतो असं वाटतं तर त्याच्यावर हे दोन दोष येणारच आहे. कारण आता तुम्हाला जो भोग आहे तो भोग तो न घडे, मग ते संचित कुठं मानायचं? याचा अर्थ असा आहे की आत्मा कसा आहे की नित्य आहे. नित्य म्हटलं त्याच्या ठिकाणी मग ते जाभास का होईना तो सुद्धा कसा आहे की नित्य आहे. म्हणून पहिल्या जन्मामध्ये केलेली जी कर्मे आहेत त्याचा फलभोग आता मिळतोय, आणि आता या जन्मामध्ये केलेले आपण चांगले वाईट जे काही कर्म आहेत त्याचा फलभोग कधी भेटेल आपल्याला? पुढे भेटेल. आणि जर तसं नाही मानलं तर मग काही न करता आता सुखदुःखाचा भोग मिळून राहिला, आणि आपण आता
जे काही चांगले वाईट कर्म करून राहिलो याचा भोग न मिळता यांचा काय होईल विनाश. याला काय म्हणायचं कृतप्रनाश नावाचा दोष. हे दोन दोष येतात. दोष लिहून ठेवा आपण. अकृताभ्यागम आणि कृतप्रनाश विचारसागरामध्ये आहे ते. पहिला जो दोष आहे तो कोणता आहे अकृताभ्यागम आणि दुसरा जो आहे तो कोणता आहे कृतप्रनाश. कृतप्रनाश शहामृगाचं शेर. आत्मा अनित्य मानणाऱ्यावर हे दोन प्रकारचे काय ते दोष. वाचा. सबब कर्मवादी यांच्या मतानुसार आत्म्याला जरी करता भोगता मानला तरी तो जन्ममरण रहितही मानला पाहिजे. हे कर्मवादी आत्मा करता भोगता मानित नाही. न शब्द असेल तिथं नाही का. काय काय कर्मवादी यांच्या मतानुसार आत्म्याला जरी करता भोगता मानला तरी तो ते आत्मा काय म्हणतात करता म्हणतात आणि त्याचं काय म्हणतात भोगता म्हणतात. कोण कर्म करणारे लोक कर्मवादी म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे आणि मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. याच्या मतानुसार आत्म्याला जरी करता भोगता मानला तरी तो जन्म मरण रहितही मानला पाहिजे. आत्म्याला जन्म येण्याचे कारण संभवत नाही, कारण आत्म्याच्या जन्माचे जे कारण ते आत्म्याहून भिन्नच असले पाहिजे. हे बघा ह्याच्यामध्ये फार मोठा चांगला युक्तिवाद त्यांनी मांडला की आत्म्याला जन्म मरण मानायला जमणार नाही. कारण आत्म्याला जन्माला यायचं म्हटल्यानंतर त्याला काहीतरी कारण मानावं लागेल. त्याला काय म्हणावं लागेल कारण म्हणावं लागेल. हे बघा देवाचे या आपल्या अवनी तलावरती अवतार झाले त्याला काय कारण आहे परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युधी. संतांचे या मृत्यू लोकांमध्ये अवतार झाले त्याला काय कारण आहे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असी आणि बोलिले जे ऋषी साचभावे वरत आहे. वेद शास्त्र ह्यांचा जो उपदेश आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी संत येथे उपकारासाठी आणि आली गरजा वैकुंठ. आता जीवाचं या मृत्यू लोकात जन्माला येण्याचं कारण काय आहे आगा कर्मे जय उरावी ते सुखदुःखा ते फळावी तया ते भोगावया यावी देहा केले कर्म झाली त्याची भोगा आली. आता ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा की देवाला इथे आणलेलं आहे. काय झालेलं आहे आणलेलं आहे. मग देव ज्या अर्थी या मृत्यू लोकामध्ये आलेला आहे म्हणजे आणलेला आहे तर त्याचं कारण त्याच्याहून वेगळं आहे का तो आहे त्याच्याहून वेगळं आहे. जे कारण आहे ते कारण कसं आहे साधूचं परित्राण धर्माची संस्थापना आणि दुष्टाचा विनाश. हे कारण तो आहे का त्याच्याहून वेगळं आहे वेगळं आहे. संत या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झाले कशासाठी काय कारण आहे की तुमचा आमचा उद्धार हा त्यांचा काय की मुख्य हेतू. मग हे कारण आहे त्याचं. मग हे कारण वेगळं आहे का संत ते आहे हे कारण कसं आहे की वेगळं आहे. बर आता तुम्ही आम्ही जन्माला आलो तर आपल्या जन्माला येण्याचं कारण काय की कर्म आहे. मग हे कर्म म्हणजे आपण का कर्म म्हणून आपण वेगळे आहोत. कारण आणि कार्य वेगळे. जन्म हे कार्य आहे आणि कारण काय आहे त्याचं ते कर्म आहे. मग तसा आत्मा जन्माला येतो असं जर म्हटलं मग ते कारण त्याच्यावर वेगळं पाहिजे का तेच राहील ते तर कसं पाहिजे वेगळं पाहिजे. आणि विश्वात आत्म्यानं वेगळं तर काही जगात नाही. आलं का तुमच्या लक्षात. त्याला जन्माला यायचं म्हटल्यानंतर त्याच्याहून कारण जे आहे ते कसं असायला पाहिजे वेगळं असायला पाहिजे. कळलं का पांडुरंग मला नाही. अरे वा काय असं काय अहो कारण वेगळं लागेल ना. आत्म्याला जन्माला यायचं म्हटलं कारण वेगळं लागेल ना. काय कारण आहे आत्म्याला जन्माला यायचं सांगा. मग तेच सांगायचं आपल्याला काय सांगायचं त्यांचं सांगण्याचा हेतू हाच चालेल त्यांचं. म्हणजे हिची सध्या सुरू आहे का आत्म्याला जन्म मरण नाही. त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही जन्म मरण मानता मग त्याचं कारण लागेल ना. तर ते कारण तर नाहीये म्हणून त्याला जन्म मरण नाही हे सांगायचं. त्यांना काय सांगायचं की जन्म विशेष तो चालला आपल्याला आत्म्याला जन्म मरण नाही. मग का नाही अरे बाबा त्या आत्म्याला जर जन्म घ्यायचा असेल तर कारण वेगळं लागेल आणि कारणच नाही त्याला. कारण या जगात आत्म्याला जन्माला यायला तो जन्मतच नाही तर कारण काय त्याला. हा त्याला जर काही कारण असतील तर मग तो जन्माला आला असता. आत्म्याहून
आत्म्याहून भिन्न ते अनात्म नामरूप आहे. ते आत्म्याच्या ठिकाणी रज्जू सर्प न्यायाने कल्पित आहे. सबब ते कारण होणे शक्य नाही. हे बघा, आत्म्याच्या ठिकाणी नामरूपात्मक हे जगत रज्जू सर्पासारखं कसं आहे, कल्पित आहे आणि मिथ्य आहे. आणि हे जगत आत्म्याच्या जन्माला कारण पुरेसं म्हणजे कारण ठरू शकत नाही. सर्प कशामुळे दिसला, तर सर्पाच्या नावामुळं आणि सर्पाच्या रूपामुळं. हे कारण आहे की त्याचं नाही. कारण अरे त्या रज्जूवर ते नामरूपच मुळात कल्पित आहे आणि त्या नामरूपामुळे पुन्हा सर्पाचा अध्यास होईल का? तुम्हाला सर्प का दिसला, एकाने उत्तर दिलं त्या सर्पाचं नाव आणि सर्पाचं रूप दिसलं असं एवढं, त्याच्यामुळे सर्प दिसला. अरे नाम आणि रूप हे मुळातच रज्जूवर कसं आहे, कल्पित आहे, ते कारण होऊ शकत नाही. तसं आत्म्यावर हे संपूर्ण विश्व कसं आहे की कल्पित आहे आणि हे काही त्याचं कारण होऊ शकत नाही. शिवाय घटाकाश जसे महाकाश स्वरूपाचे असते, या न्यायाने आत्म्याचे स्वरूप ब्रह्मच आहे, त्याहून भिन्न नाही. हे आपल्याला आपण पाठीमागे पाहिले. घटाकाश म्हणते काली सुद्धा ते महाआकाश स्वरूप आहे. घटाकाश आपण घटाकाश अशी वाच्यता करतोय, घटाकाश म्हणतोय, तरी पण ते घटाकाश कोणतं स्वरूप आहे, महाआकाश. घटाकाश हे नाम याच्या अगोदर महाआकाश, घट निर्माण झाला, घटाकाश वाटलं तरी ते महाआकाश आणि घट फुटला तरी महाआकाश. सबब हे कारण होऊ शकत नाही, तेव्हा आत्म्याला जन्म नाही. ज्या अर्थी जन्म नाही त्या अर्थी मरणही नाही. ज्या अर्थी आत्म्याच्या ठिकाणी मरणाचा अभाव आहे, त्या अर्थी जायते जन्म, अस्ति प्रकटता, वर्धते वृद्धी, विपरिणमते विपरिणाम, अपक्षीयते अपक्षय, नश्यती मरण, या षडविकाराहूनही आत्मा निराळा आहे. हे आत्मा जन्मत नाही म्हणून तो मरत नाही. तुम्ही स्थूल दृष्टीने बोलतो, तुम्ही मरता तुम्ही मरणार का राहणार, खरं सांगा. स्थूल दृष्टीने राहणार या गावात मारणार आहे का? का 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 मारणार, जसं सांगा, कशामुळे मारणार सांगा ना तुम्ही. सांग रे सदानंद, अरे सदानंद सांग ना, कीर्तनकार आहे तू, सांग कशामुळे मारणार हे सांगत नाही का? राहणार मारत कोण मारणार तुम्ही? बस सोपं ठोक ताळा सौ सुनणार की नाही एक काय लवार, बस ठोक ताळा आहे. अरे मरणार कशावर इतकं सोपं कळत नाही. जन्माला आलं की ते मरणारच आहे. त्याच्यात काही अवघड उत्तर नाही. उत्तर फार सोपं आहे की जन्माला मनुष्य आला तो मरणार म्हणजे मरणार. मग तुम्हाला मरावं वाटत नसेल तर काय करायला पाहिजे? आता जन्माला यायचं नाही, काय करायचं नाही. मला जर मरायचं नसेल तर परत तुम्ही जन्माला यायचं नाही, म्हणजे आता मरायचं नाही आणि मग पुढे जन्मायचं नाही. आणि जन्म मरण ही काय अवघड गोष्ट आहे. आता बघा, जन्म म्हटल्यानंतर हे 6 विकार या शरीरावर आहेत. शरीरात हे 6 विकार आहेत. जायते म्हणजे जन्म, अस्ति म्हणजे असतो म्हणजे प्रगटता, वर्धते म्हणजे वाढतो, पुढे काय विपरिणमते म्हणजे त्याच्यामध्ये परिणाम होतो, वेगळा होतो, आणि अपक्षीयते म्हणजे त्याच्यामध्ये झीज होती, आणि विनश्यते म्हणजे त्याच्यात काय होतं, नाश होतो. पंचीकरणामध्ये सुंदर दृष्टांत दिलाय. आता घट निर्माण झाला चाकावर, काय झाला, चाकावरती घट काय झाला, निर्माण झाला. निर्माण झाल्याबरोबर तो जायते म्हणजे काय झालं, त्याचा जन्म. जन्मानंतर निर्माण झाला आणि लागलीच फुटला तर पुढं हा अस्थिर राहील का, प्रगटता राहील का? नाही. प्रगटता कधी, जन्म झाला तुम्ही त्याला खाली उतरवलं मग अस्ति, घटाची काय आहे, अस्ति म्हणजे तो आहे. पुढे काय झाले, वर्धते. एक दिवस सुकू देता दादा तुम्ही, किती दिवस त्याला, 2-3 ठोकायचं असलं किती, 1-2 दिवस सुकू देतात. मग त्याला असं ठोकलं तर काय झालं, त्याला वर्धते म्हणजे मोठं झालं. माहिती एक महाराज, एक महाराज तुम्हाला मग ते ठोकायचं माहिती का, वर्धते. वर्धते म्हटल्यानंतर कोणा त्याच्यात काय झाला, आता बदल झाला. ठोकल्यानंतर मोठा झाल्यानंतर जसा होता तसा राहिला, बदल झाला. म्हणजे त्याच्यात काय झाला की बदल झाला. बर, आता तो विकल्यानंतर जसा तसा राहतो का, झीज होती त्याच्यात, झीज होती. आणि एखाद्या दिवशी मग विनश्यती, काय होते, विनश्यती. आणि ही विनश्यती जी आहे, ही विनश्यती कशामुळे आली,
विनाश कशामुळे झाला? जाय म्हणजे जन्म, म्हणजे जायते अस्ति वर्धते विपरीतमध्ये अपक्षयते. आणि या शरीराला हे 6 विकार आहेत. कशामुळे विकार आले? हे सगळे त्याची जन्मामुळे आलेले आहेत. हे जे वर्धते आहे ना, वर्धते, हे वर्धते कशामुळे? वर्धतेसाठी फार सुंदर दृष्टांत सांगितलं याच्यामध्ये पंचीकरणामध्ये. तुम्ही उन्हाळ्याच्या अगोदर खतं ज्यावेळेस रानात टाकली, शेतामध्ये टाकली, तो उकिरडा म्हणतात, काय म्हणतात त्याला? उकिरडा. मग पहिल्या दिवशी पुन्हा त्या खड्ड्यामध्ये तुम्ही काय सुरू करता की उकिरडा टाकायला सुरुवात. मग काय टाकता? केर टाकता, तुमचं खत टाकता, काय जे असेल ते बैलाचं शेण, गुराचं शेण त्याच्यात टाकतात. मग तो उकिरडा त्याच्यावर जर परत टाकलंच नाही तो वाढतो कसा संता राहतो? काही टाकलं नाही जसं तसंच राहील. आणि दररोज टोपले, 2 टोपले, 4 टोपले, जो जास्त टोपले टाकीन त्याचा उकारतो मोठा. तसे उकिरडा आहे, हिच्यात रोज आपण टाकतो म्हणून काय होतं? ते वाढत 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 चालतं. हे असं आहे. हे काय आहे? विनश्यती. याचं काय झालं? विनश्यती. मला रात्री सांगितलं होतं ना, विनश्यती किती प्रकारचे झाले? परत हा विनश्यती, आश्रयता हा विनश्यती आणि स्वभावता विनश्यती. परत म्हणजे दुसऱ्याकडून याचा काय होणार? नाश. दुसऱ्याकडून कोणाकडून? शत्रूकडून, एखाद्या सर्प चावून, एखाद्या त्या ठिकाणी महाराज अपघात होऊन कसा नाश होईल त्याचा? परत हा विनश्यती आपल्याला सर्वांना माहिती आहे. स्वर्गीय आपण गांधी घराण्यात जर चिंतन केलं तर स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा कसा विनाश झाला? परत हा नाश आला. म्हणजे दुसरीकडून झाला ना. हे काचेच्या बांगड्या असतात ना, या काचेच्या बांगड्या आपण जर सुरक्षित ठिकाणी ठेवले तर कधी फुटतील होते? कधी फुटतील? कधीच फुटणार नाही. तुम्ही त्या काठमांडूमध्ये नेपाळच्या राजाचा तो महाल बघायला जा. किती वर्ष झाले, जवळजवळ शेकडो वर्ष झाले, तर ती काचेची जी भांडी आहे ती तशी जशी तशीच आहे. कशामुळे आहे ती जशी तशी? त्या भांड्याला कोणीच त्या ठिकाणी असं लाच मारली नाही, कशाने काठी मारली नाही, काहीच नाही. म्हणून तो काय झाला की राहिली ती भांडी. म्हणजे घट आहे, घटाचा कोणता नाश आहे? परता. कोणी असं पाय लावला, कोणी काठी मारली, हा नाश. तसं या देहाचा कोणता नाश आहे? परता नाश. बरं, समजा दुसरीकडून याचा विनाश झालाच नाही, विनश्यती नाही, दुसरीकडून नाही, कोणी मारलं नाही, सर्प चावला नाही, अपघात झाला नाही, तर निदान आश्रयता नाश. कशाचा नाश? आश्रयता नाश. आता विमानात कोसळल्यानंतर त्या विमानामध्ये लोक काय होतात की मरतात. कशामुळे नाश झाला त्यांचा? तो आश्रयता. कशाच्या? आता मागे एक किल्ला गेला, फार मोठा भूकंप झाला, तर मग लोक बरीच मेली त्याच्यामध्ये. बरीच मेली तर भूकंपानं लोक मारली का घरात झोपली होती म्हणून लोक मेली? भूकंपानं काय काम केलं? फक्त ते घर हलविली. पण त्या घराच्या आश्रयाने जी लोक होती ती मेली, आणि जी बाहेर झोपली होती ती काय झाली? वाचली. म्हणजे कशाच्या आश्रयाने झाला त्यांचा नाश? म्हणजे त्या कशाची तरी आश्रयानं. एखाद्या गाडीचाच अपघात होतो आणि गाडीतली माणसं आपोआप मरतात. हा काय आहे की आश्रयता नाश. तसा याचा आश्रयता नाश होणार. पडून गेली भिंती चित्राची केवळ होय माती. भिंतीवरील चित्र, भिंत पडली ते नष्ट होतात. कोणता नाश झाला? आश्रयता. आणि समजा आता त्या गांधी कुटुंबाचं जर सांगायचं झालं, संजय गांधीचा कशा नाश झाला? नेहरूजीचा कोणता झाला? स्वभावता म्हणजे आपोआप. कसा नाश होतो तो? आंबा जो आहे, आंबा तो पाडाला लागल्यानंतर त्याला पोपटानं खाल्लं, माणसानं खाल्लं, गोराख्यानं खाल्लं, तर कोणता नाश झाला त्याचा? परत. हा
समजा पोपटानं खाल्लं नाही, गोरख्यानं खाल्लं नाही, एकानं ती डहाळी फांदीच तोडली, कसा ना झाला त्याचा आश्रयता. आणि समजा डहाळी तोडली नाही, पोपटाने खाल्लं नाही, तर तो तसाच राहतो का स्वभावता नाश होतो? स्वभावता नाश होतो. म्हणून जन्म मरण, मग जायते अस्ति वर्धते, त्याच्यामध्ये परिणाम बदल होतो, अपक्ष येते आणि शेवटी विनाश. आणि ते विनाश किती प्रकारचे आहे? 3 प्रकारचे. परतहा नाशातून वाचले तुम्ही, समजा तुमचं काय की भाग्य, पण कशाच्या तरी आश्रयानं काय होईल? नाश. त्याच्यातनंही वाचले तर शेवटी काय होणार आहे? स्वभावता नाश. कळलं का? हे सर्व धर्म कुणाचे आहेत? तर स्थूल देह व त्याचे धर्म आहेत. नाम, जाती, आश्रम, वर्ण, संबंध, परिणाम, जन्म मरण. आणि जन्म मरणामध्ये हे षड विकार आहे. जायते अस्ति वर्धते विपरीत अपक्ष. आता चिंतन करा, जो आत्मा आहे, आत्म्याला नाम आहे? नाही. नाम स्थूल देहाचा, आत्मा त्यातून वेगळा आहे. आत्म्याला जाती आहे? नाही. आत्मा त्यातून भिन्न आहे, वेगळा आहे. आत्म्याला आश्रम आहे का? नाही. आत्म्यास रंग आहे का? नाही. आत्म्याला संबंध आहे का? नाही. आत्म्याला परिणाम नाही म्हणजे आकार नाही. आणि आत्म्याला जन्म मरण नाही म्हणजे हे सर्व विकार आत्म्याला नाही. हे बघा,